या संघटनेच्या कार्यालयाला पूर्ण वेळ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणून एकदा टाळ्यांचा कडकडाट त्यांचा करा आणि आजचे सत्कार मूर्ती या ठिकाणी आहेत। खास करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळ कमी असल्यामुळे मला प्रास्ताविकामध्ये मी वेळ गमावणार नाही। मी सुरुवातीलाच आपल्या आदरातिथ्यामध्ये आम्ही कमी पडलोत, आपल्या व्यवस्थेमध्ये आम्ही कमी पडलोत, आम्हाला वेळ या ठिकाणी पाहिजे तसं आपल्याला देता आला नाहीत। म्हणून मी या ठिकाणी नम्रपणे महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं कैलाश कंदारे म्हणून या ठिकाणी सविनय या ठिकाणी क्षमस्व व्यक्त करतोय। आपल्या सर्वांचं भूषण आदरणीय शिवाजी महाराज सुद्धा विचारपीठावर आहेत। मला आपल्या सर्वांना या ठिकाणी वर बोलायला पाहिजे, परंतु मला माहित आहे की कळसाला जेवढं महत्व आहे तर कळस पायावर मजबूत असतो आणि या स्टेजचा आणि या संघटनेचा पाया सर्व आपण आहात। म्हणून निश्चितपणानं या स्टेजचं वैभव मोठं आहे, परंतु या स्टेजपेक्षा आपली किंमत, आपलं वजन, आपली वैभव हे यात किंचितही कमी नाही याची मला जाणीव आहे। माझ्या बांधवांनो, राज्याच्या साताऱ्यावरून आलेले सन्माननीय राज्य कार्याध्यक्ष आदरणीय युवराजांना जाधवजी आणि त्यांचे सर्व सातारा जिल्ह्याचे सहकारी आदरणीय विजयजी सोनवणे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, नागपूरवरून आलेले आदरणीय गजानरावजी भावणे, आदरणीय अक्कूजी भावणे, आदरणीय दीपालीताई, आदरणीय निवृत्तीजी, त्याचबरोबर संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून आलेले माझ्या राज्याचे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, लातूरवरून आदरणीय दयानंद सर राज्याचे प्रवक्ते आहेत, उपाळे सर आहेत, त्याचबरोबर प्राध्यापक मनसुरक सर आहेत आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व लातूरकर मंडळी, माझे पदाधिकारी, त्यानंतर आमच्या धाराशिवरून आलेले सन्माननीय आमचे राज्य महासचिव बालाजी दादा गायकवाड, राज्य उपाध्यक्ष शिवाजी दादा गायकवाड, आमचे आदरणीय संभाजी भाऊ आणि संपूर्ण टीम जी आहे धाराशिवची, त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। पुण्यावरून आलेले आदरणीय आमचे राज्य उपाध्यक्ष अमोलजी चव्हाण साहेब असतील, राज्य संपर्क प्रमुख आदरणीय नितीनजी वायदंडे साहेब असतील, राज्याचे सहसचिव आदरणीय दादाभाऊ लोखंडेजी असतील, आमच्या राज्याच्या आमच्या सहकारी आणि सामाजिक सेवेमध्ये आमच्या महिलांचं अग्रेसर नेतृत्व करणाऱ्या आमच्या भगिनी आदरणीय वनिताताई सेनारजी असतील, ते आणि सर्व मंडळींचं या ठिकाणी मला हार्दिक स्वागत केलं पाहिजे। अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेले आमच्या राज्याचे सहकारी आदरणीय सुनीलदादा सिन्हेजी, त्याचबरोबर आमच्या राज्याचे सहकारी, आपल्या सर्वांमध्ये जे मानाची पेटी दिसतात ते बांधण्याचं काम ज्यांनी केलं आणि आमचे सहकारी राज्याचे आदरणीय ज्ञानेश्वरजी जगदले आणि त्यांच्या समोर आलेले मग किरणभाऊ कणगरेसह सर्व आमच्या राज्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे आणि सर्व अहिल्यानगरचे पदाधिकारी, या ठिकाणी मुंबईवरून आलेले सन्माननीय आमच्या सर्वांचं भूषण असणारे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर डी कांबळे सर, आमचे झुंजार या संघटनेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष आणि संपूर्ण आपल्या राज्यामध्ये आपल्या प्रचार आणि प्रसार साहित्य पोहोचवण्याचं काम अत्यंत ताकदीने जे करतात असे एकनाथरावजी साबळेजी आहेत, त्याचबरोबर आमच्या राज्याचे सहकारी माधवरावजी लिंगायत आहेत, त्यांच्या समवेत आलेले सर्व मुंबईचे पदाधिकारी आहेत। खास करून आपल्या सहकुटुंब, आपल्या मुलींसह, आमच्या भगिनींसह या ठिकाणी उल्हासनगरवरून आलेल्या आमच्या भगिनी आदरणीय सुनीताताई सपकाळ आणि त्याच्या सर्व सहकारी याचं सुद्धा मला मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं पाहिजे। अकोल्यावरून या ठिकाणी आलेले सन्माननीय राज्याचे महासचिव आदरणीय वामनरावजी विशेष आहे, त्याचबरोबर आमच्या पश्चिम विदर्भाचे महासचिव आदरणीय विष्णुभाऊ सेलारकरजी आणि संपूर्ण अकोलाकर आदरणीय नावकर साहेब, आपल्या संचामध्ये सर्व मंडळी, सर्व कलाकार, या सर्व अकोलेकरांचं मला नाव, अकोल्याची यादी मोठी आहे, मला नाव घेता येत नाही म्हणून सर्व अकोलाकर यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय। त्याचबरोबर आपला वाशिम जिल्हा आहे, आमचे सन्माननीय पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष आदरणीय कैलासदादा थोरात, राज्याचे आमचे सहकारी आदरणीय विजयजी लोढे साहेब
आमच्या राज्याचे सहकारी सुनीलजी दळवी साहेब, त्यांच्या समवेत आलेले कचरूजी धोमारे असतील, गायकवाडजी असतील, आमचे मोहनराव असतील, ही सर्व जी मंडळी आहे, सर्व वाशिमकरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. खास करून आमच्या पूर्व विदर्भातून आमचे आदरणीय ज्यांनी पोलीस प्रशासनामध्ये आपले अधिकारी पदावर ज्यांनी आपली सेवा दिलीत आणि पूर्व विदर्भातून जे आलेत, जे नागपूरच्या पलीकडून जे आलेत, गडचिरोली चंद्रपूर तिकडून जे आलेत, आदरणीय ज्ञानेश्वरजी पायगल साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले, त्या सर्व मग राजेशजी आमटे असतील, तिकडून आलेल्या विजयाताई वानखडे असतील, त्यांचं सुद्धा मला या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं पाहिजे. अमरावतीवरून या ठिकाणी आलेले सर्वांनी आमच्या या विदर्भाचे सुपुत्र डॉक्टर, राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर रुपेशजी खडसे साहेब, राज्याचे सहकारी अनिलजी सोटके साहेब, राज्याचे सहकारी आदरणीय ज्ञानेश्वरजी झोंबाळे साहेब, त्याचबरोबर आमचे युवा सहकारी आदरणीय गौरवजी गवळीजी आणि सर्व मंडळी जी आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत मला केलं पाहिजे. परभणी जिल्ह्यावरून आलेले आमच्या राज्याचे सचिव आदरणीय संजय आबा साळवे आणि त्यांचे सर्व सहकारी याचं सुद्धा मला मनपूर्वक स्वागत केलं पाहिजे. वर्धा जिल्ह्यातून आलेले आमचे राज्याचे सहकारी विनयजी इंगळे यांच्यासह आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मला या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. ते संचालक करतायत ते आदरणीय संजयजी पाटील सर आणि सर्व सहकारी यांचं सुद्धा मला स्वागत केलं पाहिजे. आणि खास करून आपल्या सर्व मध्ये महत्वाचं योगदान या जिल्ह्यातल्या ज्या टीमनं दिलं, मग जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय लताताई निकाळजेजी असतील, आमच्या राज्याचे सहकारी आदरणीय विलासभाऊ निकाळजेजी असतील, दत्ताभाऊ रणमावरेजी असतील, मोहनजी दुतोंडे असतील, सुलोचनाताई दुतोंडेजी असतील, आमच्या पुष्पाताई आवारेजी असतील, इथले स्थानिक मधुकररावजी गायकवाड असतील, रेखाताई नाटेकर असतील आणि आपण सर्व या जिल्ह्यातली जी मंडळी आहे, मला नावाचा उल्लेख केला पाहिजे. आदरणीय सागरभाऊ बोरकरजी आहे, मुकेश आहे, या सर्वांचं मला अभिनंदन केलं पाहिजे. पण त्याचबरोबर आजच्या आमच्या कार्यक्रमाबरोबर पोटोबाची ज्यांनी व्यवस्था केली, स्वयंपाक बनवण्याचं काम, आपल्याला खाना बनवण्याचं काम ज्यांनी केलं, आमच्या या संपूर्ण टीम बरोबर आदरणीय गजूभाऊ आणि सुषमाताई अवचार यांचं सुद्धा मला मनपूर्वक स्वागत केलं पाहिजे. आमच्या लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी इंगळसर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सुद्धा मला अभिनंदन केलं पाहिजे. याच बरोबर आलेली अकोला जिल्ह्यातनं आलेली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेले आमचे सर्व तालुकाध्यक्ष अनंतभाऊ सकळकळे असतील, आमचे ऋषीजी गोपडे असतील आणि महादेवराजी अडायके असतील, आता संपूर्ण जिल्ह्यातली सर्व वजिरात असतील, त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या आदरणीय वर्षाताई ताकतोडे जे असतील आणि खास करून आपल्या या सर्वांमध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा आमच्या आयोजनामध्ये नेहमी जे उचलतात, आमच्या सोबत राहतात, ते आदरणीय तानाजी भाऊ माजी सैनिक आहेत, तानाजी भाऊ कासारेजी आणि त्याचा संपूर्ण परिवार या कार्यक्रमामध्ये आहे. या ठिकाणी औरंगाबादवरून सुभाषरावजी मानवतकर आणि त्यांची संपूर्ण टीम आलेली आहे. मला नावाचा उल्लेख केला तर ते यादी फार मोठी जाईल, म्हणून मला या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत, मीनाताई आहेत, नंदाताई आहेत आणि सर्वांच्या नावाचा मला उल्लेख केला पाहिजे, पण वेळेअभावी मला ते शक्य नाही. म्हणून आपण सर्व आदरणीय मंडळी जी आहे, आपल्या सर्वांचं या ठिकाणी शब्द समूहाने हार्दिक स्वागत या ठिकाणी व्यक्त करतो आणि सन्माननीय तौर साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. एका वाक्यामध्ये माझ्या बांधवांनो, आज राज्यामध्ये असलेलं वातावरण, आपल्या हक्काची न्यायाची अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेली लढाई, त्या लढाईमध्ये आणलेली वैचारिक आक्रमकता, त्या लढाईला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम आपल्या सर्व शिलेदारांच्या माध्यमातून आणि खंबीरपणाने नेतृत्व करून ज्या विष्णुभाऊंनी पुढे नेलं, आज ते स्वप्न साकार होण्याच्या टप्प्यामध्ये आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला थांबूनच चालणार नाही आणि मग थांबायचं जर नसेल, हे काम पुढे न्यायचं असेल तर आता आहे त्या वेगापेक्षा तुम्हाला दामदुपटीच्या वेगानं पुढे जावं लागेल. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक वस्तीतल्या प्रत्येक घरातल्या माणसाला, माझ्या मायबावलीला, बहिणीला
ठिकाणी कार्यप्रमाण करण्याचं काम, त्यांना सोबत घेण्याचं काम आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या अस्तित्वाचा झेंडा आम्हाला आमच्या सन्मानाने या राज्य व्यवस्थेमध्ये, या राष्ट्रामध्ये बोलवण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. आणि हे करण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तुम्ही आम्ही भाग्यवान आहात. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आम्हाला 1905 एक समाजाचं अधिवेशन असू देत, सीमा मातेजी असतील, विठ्ठलरामजी शिंदेजी असतील, 1905 आणि 1917 अधिवेशन झालं. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ गेला, स्वातंत्र्य मिळालं भारताला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर फक्त आणि फक्त एकदा अधिवेशन घेण्याचा पुणे जिल्ह्यामध्ये प्रयत्न झाला. मात्र ते प्रयत्न सुद्धा काही कमी नाही. त्या मंडळीचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानला पाहिजे. पण इतिहासानं दखल घ्यावीत. अशा पद्धतीची 2 अधिवेशनं झालीत आणि तिसऱ्या अधिवेशनाचा या ठिकाणी फक्त पुसटचा या ठिकाणी आवाज झालाच. मात्र राज्य व्यवस्था जी डोळ्यानं आणली आहे, कानानं बहिणी आहे, आपल्याकडे पाहण्यासाठी तोंडानं मुख्य आहे आणि म्हणून अंधेला बहिणी आणि मुख्य राज्य व्यवस्थेला बळक करण्यासाठी लवजी शक्ती सेना परिवार तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं जे जोमानं काम करतो आहे. आम्ही इतिहास वाचणारी माणसं, इतिहासाचं स्मरण करणारी माणसं, पण आम्ही त्याची औलाद आहोत की देशाचा इतिहास ज्या मांगांनी घडवलाय. मात्र आम्ही शक्ती सेनेचा मात्र आता आम्हाला इतिहास फक्त वाचून चालणार नाही, त्याचं स्मरण करून चालणार आहे. तर या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झालेला आणि तो इतिहास घडवण्याचं काम लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय माधवरावजी गांडेकर सर, आमचे राज्याचे सर्व सहकारी, आमच्या जिल्ह्याचे आणि विभागाचे सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण समाज बांधव यांच्या माध्यमातून येणाऱ्या 1 मार्चला प्रशांतजी, येणाऱ्या 1 मार्चला आमच्या किमान आज जे हयात नाही तशा 1905 आणि 17ची जे अधिवेशन ज्या लोकांनी पाहिलं, तुम्ही आम्ही इतिहासाचे साक्षीदार होणार आहात, तुम्ही आम्ही इतिहास घडवणारे माणसं होणार आहात आणि स्वाभिमानानं सांगणार आहात की हे आम्ही करणारी मंडळी आहात. आणि म्हणून या संपूर्ण व्यवस्थेमध्ये येणाऱ्या 1 मार्चला जे मातंग समाजाचं जे राज्यस्तरीय खुलं अधिवेशन होते, त्या अधिवेशनाच्या प्रचार प्रसाराचा शुभारंभ या ठिकाणाहून झाला असं म्हटलं तर वावग्य ठरणार नाही. आम्ही आपण सर्व मंडळी या ठिकाणी घराच्या बाहेर पडणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रावर एक पिवळा वादा रस्त्यावर दाखवण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि ते करण्यासाठी सुद्धा हा क्षण महत्वाचा आहे. आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन आपण सर्व मान्यवर मंडळी येणार. आपलं आदरातिथ्य, आपलं स्वागत, आपला मान सन्मान, आपल्याला भाषणाची संधी, आपल्याला संधी आम्हाला उपलब्ध करून देता आली नाही. म्हणून आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी शब्द सोनाने स्वागत करतोय. यवतमाळकर जे आहेत आमचे आदरणीय राजाभाऊजी इंगोलेजी असतील, आदरणीय सचिनजी खंडारे असतील, सुनीलजी वारखडे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत, या सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करू. कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की भोजन घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही आणि त्याचबरोबर भेटल्याशिवाय कुणी या ठिकाणावर जाऊ नये. आपल्या सोबत आम्हाला काही हितगुज करायचं आहे आणि एक संकल्प आदरणीय गांडेकर सरांच्या उपस्थितीमध्ये, आदरणीय माधवरावजी गांडेकर सरांच्या उपस्थितीमध्ये मला या ठिकाणी व्यक्त केला पाहिजे आणि तो संकल्प असा आहे, अधिवेशनाला एक से एक वाहनांचा ताबा घेऊन आहे. 1 मार्चच्या आदल्या दिवशी आपण सर्व मंडळी 1 से 1 ताप्यासह नटून खटून वाजत गाजत महाराष्ट्राला जागे करत आणि आपला पिवळ्याचा झेंडावात निर्माण करत एक महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनता जनार्दनाच्या
समाजाच्या वतीनं एक आगळं वेगळं रस्त्यावरचं आपलं प्रगतीकरण करण्याचं काम तुम्हाला करायचंय. पुन्हा एकदा माझं प्रास्ताविकाच्या निमित्तानं मी या ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी आदरणीय भाजगे सरांना सोपवण्यापूर्वी आपण लगेचच आदरणीय गादेकर सरांचा या ठिकाणी सत्कार उरकून घेऊया. सत्कारासाठी आदरणीय मी सरांना विनंती करतो, आदरणीय सरांना विनंती करतो आपण खाली जावं आणि माझ्या राज्याच्या सर्व सहकार्याला विनंती आहे की आदरणीय विष्णुभाऊ साह इथे या आणि आपण एकदा आदरणीय गादेकर सरांचा सन्मान करूया आणि मनोजकर सरांना विनंती आहे की आपण सोबत जाऊया. आता गादेकर सरांचा सन्मान झाल्यानंतर आदरणीय मनोजकर सरांचा सत्कार सुद्धा खालीच होणार आहे. सर्व राज्याचे पदाधिकारी यांना विनंती आहे की पुढे या. सर्वांना विनंती शांतताच हे करू या. आदरणीय मोदी मग काय या कार्यक्रम होणार नाही संख्या मोठी सर्वांना विनंती आहे मला नावं घेण्याचं. आदरणीय दीपालीताई, आदरणीय वनिताताई, राज्याचे जे आहेत आमचे सर्व आदरणीय ज्ञानेश्वर माऊली, आदरणीय पायगल सर, आदरणीय उपाळे सर या या